आता राज्याच्या विविध जिल्ह्यांमधल्या ठळक घडामोडींकडे एक नजर, अर्थात जिल्हा झटपट. ब्युटिफुल भारत या नागरिक स्वयंसेवी उपक्रमांतर्गत पुण्यात स्वच्छतेविषयी जनजागृती, सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास आळा घालण्यासाठी दुकानदार, विद्यार्थी आणि नागरिकांशी साधला संवाद. नवी मुंबई ठाणे बेलापूर रस्त्यावर तुर्भे स्टेशनकडे जाणाऱ्या उड्डाणपुलाचा एक भाग नादुरुस्त झाल्यानं तुर्भे उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद. अमरावतीत मंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतला विभागीय क्रीडा संकुल आणि जिल्हा क्रीडा संकुल बांधकामाचा आढावा. पुण्यात बालगंधर्व रंगमंदिराला 56 वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्तानं 25 ते 27 जून या कालावधीत विविध कार्यक्रमांचं करण्यात येणार आयोजन. रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातल्या राजवडी गावातल्या बचत गटाच्या महिलांनी वटपौर्णिमेच्या निमित्तानं काल वड आणि पिंपळासह इतर रोपांची लागवड करून केलं पूजन. नागपूर महानगरपालिका क्षेत्रात मालमत्ता कराची पूर्ण रक्कम ऑनलाईन माध्यमातून जमा केल्यास दिली जाणार 15% सूट. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ येथील बॅरिस्टर न्यारपई शिक्षण संस्थेला प्राप्त झालेल्या T55 या रणगाड्याच्या शौर्य स्मारकाचं परिमवर चक्र विजेते सुभेदार योगेंद्र सिंग यादव यांच्या हस्ते झालं उद्घाटन. आणि आयुष्मान भारत डिजिटल मिशनच्या कामकाजाची पाहणी करण्याकरता राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी दीप्ती गौर मुखर्जी यांनी दिली नवी मुंबई महानगरपालिकेच्या वाशीच्या सार्वजनिक रुग्णालयाला भेट. भारतीय